हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण बनवणार आहोत इथे पातवडी रस्सा, जो विदर्भात खूप फेमस आहे। आपल्याकडे पितृपक्षाच्या वेळेस हे नेहमी बनवलं जातं। बेसनापासून बनतं आणि खूप छान लागतं। तर चला, याच्यासाठी लागतो मसाला। सगळ्यात पहिले बनवूया आपण मसाला। मसाला कसा दिसतो हेही मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे। याच्यासाठी काय काय लागेल तेही सांगते। त्यासाठी लागतील डाळ्या, खोबरं, कोथिंबीर, कांदा, लसूण आणि आलं। हे सगळं आपल्याला व्यवस्थित तव्यावर भाजून घ्यायचं आहे। तवा नसेल तर तुम्ही कढईत भाजू शकता। 2 छोटे कांदे घेतलेत, त्याला उभे स्लाइस केले आणि तेच आपण याच्यामध्ये भाजणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट कांदा गॅसवर ठेवला तरीही चालतो, तोही छान लागतो आणि तोही पटकन भाजला जातो। आता मी कांदा, लसूण, आलं हे सगळं एकसाथ भाजून घेते आहे अशा प्रकारे। खूप जास्त आपल्याला काळं करायचं नाही आहे। आणि हे बघा, मस्त याचं टेक्स्चर पण आलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवते। त्याचबरोबर आपण टाकूया याच्यामध्ये डाळ्या जर नसतील तर तुम्ही फुटाण्याचा वापर करू शकता। एकदा सुरुवातीला मी इथं थोडेसे 2 चमचे छोटे तेल टाकले, पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने, आणि नंतर मी वापरला नाही आहे तेल। त्याच पद्धतीने आपण इथे खोबरेही टाकून घेऊ आणि खोबरेही भाजून घेऊ। खोबरं लवकर काळं होतं, खूप काळं करायचं नाही, नाहीतर मग कडू लागू शकतं। हे सगळं मिक्सरच्या भांड्यात ठेवल्यावर आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे। आता आपण याचा रस्सा बनवूया। तेल टाकलं आहे मोठे 2 चमचे, किंवा तुम्ही कमी जास्त करू शकता। मोहरी, जिरं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, आणि हे जे वाटण आहे जितकं आपल्याला पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता काही मसाले टाकूया, जसे की आपण हळद टाकणार आहोत याच्यामध्ये, आणि 3 मोठे चमचे मी काळा मसाला टाकलेला आहे। अगदी थोडेसे पाव चमचा मी इथे लाल मिरची टाकली आहे। छानपैकी परतवून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला आपल्यानुसार किती कन्सिस्टन्सी हवी आहे, घट्ट पाहिजे की पातळ, आपण त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। मसाल्याचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आमच्या घरात खाणारे कमी आहेत, त्याच्यामुळे मी इथे 1 चमचाच मसाला घेतला आहे। आता इथे मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे, पण हे काय होतं, थंड झालं की मसाला घट्ट होतो, त्यामुळे मी आता अजून अर्धा ग्लास वाढवते आणि मस्तपैकी याला उकळू देते। आता हे बघा, कढईचा जो मसाला असतो ना तोही काढून घ्यायचा, त्याचीही टेस्ट छान लागते। आता अर्धा ग्लास अजून टाकल्यानंतर याला उकळी येते। आता आपण टाकूया याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ। गॅस बंद करायचा, कोथिंबीर टाकायची आणि याला थंड होऊ द्यायचं। मस्त आता हे झालं आहे। आता आपण बनवूया पातवडी। पातवडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरे आणि ओवा। वाटून घ्यायचं, पाणी नाही टाकायचं। 1 वाटी बेसन घेतलं आहे, त्याचा डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे, घोळ करायचा, सगळ्या गठुळ्या मोडायच्या। तेल टाकायचं कढईमध्ये। त्याचबरोबर इथे मी अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आहे। मोहरी टाकली आहे आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते। हळद, हिंग टाकायचं आहे, परतवून घ्यायचं आहे, आणि याच्यामध्ये हे डाळीचं पाणी तेही आपण याच्यात टाकून द्यायचं। छानपैकी फेटायचं, बिलकुल गठुळ्या नाही आहे। झाकण ठेवायचं 5 मिनटं, आणि नंतर एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि हे पसरून घ्यायचं। ओलं असताना याच्यावर आपण कोथिंबीर, तुम्हाला हवं असेल तर तीळ किंवा मग तुम्ही खोबरेही टाकू शकतात। पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि याच्या वड्या पाडायच्या, छान लागतात, आणि त्याच रस्स्याबरोबर तुम्ही ते खायचं। हे बघा, याचे छान आपल्या वड्या पडून झालेल्या आहेत, आणि याची मी तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी कशी आहे, म्हणजे की घट्टपणा कसा आहे। हे बघा, आणि मस्तपैकी सर्व करायचं।